Hello friends, welcome to my channel Raju More Education. Today we are going to discuss about 7th standard English lesson The Welcome. The welcome म्हणजे सुस्वागतम. आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले तर आपण म्हणतो आमच्या घरी तुमचं स्वागत आहे. वेलकम टू माय हाऊस. अशाच प्रकारे द वेलकम ही एक छोटी विनोदी नाटिका आहे आणि या विनोदी नाटिकेचे लेखक आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. The author of this play is गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी सर्वांना माहिती आहे कारण त्यांनी आपल्या देशाचे राष्ट्रगान जनगण मन हे लिहिलेले आहे. We all know about गुरुदेव रवींद्रनाथ टागोर because he wrote our national anthem जनगण मन. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर was a great writer, musician and thinker. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे फार महान लेखक, संगीतकार आणि विचारवंत होते. रायटर म्हणजे लेखक, म्युझिशियन म्हणजे संगीतकार आणि थिंकर म्हणजे विचारवंत. ही इज नोन फॉर हिज सॉंग्स, पोएम्स, नॉवेल्स, शॉर्ट स्टोरीज, प्लेज एट्सेट्रा. ते त्यांनी लिहिलेल्या गीतांसाठी, कवितांसाठी, कादंबऱ्यांसाठी, कथांसाठी आणि त्यांनी लिहिलेल्या नाटकांसाठी प्रसिद्ध होते. नोन म्हणजे प्रसिद्ध असणे, सॉंग्स म्हणजे गीते, पोएम्स म्हणजे कविता, नॉवेल्स म्हणजे कादंबऱ्या, शॉर्ट स्टोरीज म्हणजे छोट्या छोट्या कथा, प्लेज म्हणजे नाटक. द वेलकम इज अ फनी वन ॲक्ट प्ले in which a young man wants to tell the people in his village that he has passed MA, but everybody talks to him about his cat. Have you ever had such an experience? द वेलकम या नाटिकेमध्ये एक शिकल्या सवरलेला एक सुशिक्षित तरुण गावाकडील लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो की तो MA एक्झाम पास झालेला आहे, परंतु कोणीही त्याच्या शिक्षणाची चौकशी न करता त्याच्याकडे असलेल्या मांजरीची चौकशी करतात. तो किती शिकला, कसा शिकला, त्याचं शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे तो सांगण्याचा प्रयत्न करतो, पण याकडे कोणीही लक्ष देत नाही आणि त्याच्याकडे असलेल्या मांजरीच्या संदर्भात सगळे चौकशी करतात. तुम्हाला कधी अशा प्रकारचा अनुभव आलेला आहे का? तुम्ही स्वतःच्या संदर्भात काहीतरी महत्त्वाचे सांगत आहात आणि लोक इतरच गोष्टींची चौकशी करत आहेत. द वेलकम म्हणजे सुस्वागतम. फनी म्हणजे गमतीदार. वन ॲक्ट प्ले म्हणजे एक अंकिका. यंग मॅन म्हणजे तरुण माणूस. वॉन्ट म्हणजे इच्छा. टेल म्हणजे सांगणे. पीपल म्हणजे लोक. विलेज म्हणजे खेडेगाव. MA म्हणजे मास्टर ऑफ आर्ट. एव्हरीबडी म्हणजे प्रत्येकजण. अबाउट म्हणजे च्याविषयी. एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव. सच म्हणजे अशा प्रकारचा. नाऊ वी कम टू द मेन टॉपिक द वेलकम. द वेलकम सीन 1 प्रथम दृश्य. सीन म्हणजे दृश्य. अ व्हिलेज रोड. प्रथम दृश्यामध्ये एका खेडेगावाचा रस्ता आपल्याला दिसतो. You can see in the picture one village road is appear in the scene and one village man is walking on that road and two men are speaking to each other on that road. Chaturbuj Babu has come back to the village after passing his MA examination. Hoping that everyone will make a great fuss over him, there is a plump Afghan cat with him. Enter Nil Ratan. चतुर्भुज बाबू हे आपली MA एक्झाम पास झाल्यानंतर आपल्या गावाकडे आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत एक अफगाणी मांजरसुद्धा आहे आणि त्यांना अशी आशा आहे की सर्व लोक त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भात चौकशी करतील. त्यांनी किती उच्च शिक्षण घेतले या संदर्भात त्यांना मान देतील, आदर देतील असं त्यांना वाटते. त्याचवेळी नील रतन प्रवेश करतो. ग्रेट फज म्हणजे मान सन्मान, आदर सत्कार करणे. देर इज अ प्लम्प अफगान कॅट. प्लम्प म्हणजे जाड, गुबगुबीत. एंटर म्हणजे प्रवेश करणे. व्हिलेज रोड म्हणजे खेडेगावचा रस्ता. एक्झामिनेशन म्हणजे परीक्षा. होप म्हणजे आशा. एव्हरीवन म्हणजे प्रत्येकजण. नीलरतन. हॅलो देअर चतुरबाबू, व्हेन डिड यू अराईव्ह? नीलरतन म्हणतो की नमस्कार चतुरबाबू, तुम्ही केव्हा आले? चतुर्भुज. डायरेक्टली आफ्टर द MA एक्झाम्स वेअर ओव्हर आय. चतुर्भुज म्हणाला की जशा माझ्या MAच्या एक्झाम्स पूर्ण झाल्या मी डायरेक्टली इकडे आलो.
नीलरतन, यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. नीलरतन, अरे अच्छा, फारच सुंदर मांजर मिळाली तुम्हाला तिकडे. बघा, चतुर्भुज हा आपल्या MAच्या एक्झामच्या संदर्भात सांगण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु नीलरतन हा तिकडे लक्ष देत नाही आणि त्याच्या मांजराचं कौतुक करतो. सी हाऊ चतुर्भुज इज ट्राईंग टू से समथिंग अबाउट हिज MA एक्झाम्स, बट नीलरतन अवॉइड चतुर्भुज अँड टोटली कॉन्सन्ट्रेटिंग ऑन हिज कॅट. चतुर्भुज, दिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी. चतुर्भुज म्हणतो की ह्या वर्षी परीक्षा फार वेगळ्या होत्या. नीलरतन, टेल मी, व्हेअर डिड यू फाइंड दॅट कॅट. नीलरतन म्हणतो की मला सांगा, ही मांजर तुम्हाला कुठे मिळाली. चतुर्भुज, बॉट इट, द सब्जेक्ट्स आय वूड ऑफर. चतुर्भुज म्हणतो विकत घेतली, आणि माझ्या MA एक्झामला मी जे विषय घेतले होते ते. बघा, चतुर्भुज पुन्हा पुन्हा त्याच्या परीक्षाविषयी, त्याच्या MA एक्झामविषयी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. इयर म्हणजे वर्ष, व्हेरी म्हणजे खूप, फाइंड म्हणजे सापडणे किंवा शोधणे, बॉट म्हणजे विकत घेतले. नीलरतन, हाऊ मच डिड यू पे फॉर इट. नीलरतन म्हणतो किती रुपयामध्ये ही मांजर तुम्ही विकत घेतली. हाऊ मच म्हणजे किती, पे म्हणजे किंमत चुकवणे. चतुर्भुज, आय डोंट रिमेंबर. नीलरतन बाबू, हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम्स इन आवर विलेज. चतुर्भुज म्हणतो की ही मांजर मी कितीमध्ये विकत घेतली हे माझ्या लक्षात नाही आहे. तरीसुद्धा नीलरतन बाबू, आपल्या खेड्या गावात, आपल्या गावामध्ये कोणी काही एखादी एक्झाम पास झालेला आहे, एखादी परीक्षा पास झालेला आहे. सी चतुर्भुज इज अगेन अँड अगेन ट्राईज टू कम ऑन द सब्जेक्ट ऑफ हिज एक्झाम्स. नीलरतन, ओ लॉट्स ऑफ देम, बट यू वॉन्ट सी अ कॅट लाईक दॅट इन दीज पार्ट्स. नीलरतन म्हणतो खूप सारे जण आहेत, कोण एक्झाम पास आहे कोण नाही हे मला माहीत नाही, पण इतकी सुंदर मांजर मी कुणाकडेच बघितली नाही. नीलरतन हा पुन्हा पुन्हा त्या मांजरीवरच फोकस करत आहे. नीलरतन इज अगेन अँड अगेन फोकस्ड ऑन दॅट प्लम कॅट. चतुर्भुज, टू हिमसेल्फ, confound him. He can't talk about anything but the cat. It doesn't seem to matter that I have just passed my MA. Enter the जमीनदार. चतुर्भुज नाराजीच्या स्वरात म्हणतो की याला माझ्या शिक्षणाविषयी काहीही पडलं नाही, हा फक्त मांजरीचंच कौतुक करत आहे. आणि त्याचवेळी जमीनदार प्रवेश करतो. कन्फाउंड म्हणजे नाराजीच्या स्वरात. जमीनदार, चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कलकत्ता ऑल दिस टाईम. जमीनदाराने विचारले की चतुर्भुज, तू कलकत्त्यामध्ये सध्या काय करत असतोस. चतुर्भुज, आय हॅव जस्ट फिनिश्ड माय MA सर. चतुर्भुज म्हणाला की सर, मी माझं नेमकंच MA कंप्लीट केलं आहे. फिनिश म्हणजे पूर्ण करणे. जमीनदार, ओ दिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर, आय मस्ट से. Why don't you drop my place with your cat sometime this evening? The boys would be delighted. जमीनदार म्हणतो, ओ ही तुझी मांजर आहे वाटते, फारच सुंदर आहे असं मला म्हणावंच लागेल. का तू संध्याकाळी आज आमच्या घरी या मांजरीला घेऊन येत नाहीस. मुलं त्या मांजरीला पाहून फार खुश होती. स्टनर म्हणजे देखणे, सुंदर. डिलायटेड म्हणजे आनंदी, खुश. ड्रॉप म्हणजे एखाद्या ठिकाणावर उतरणे. प्लेस म्हणजे जागा. समटाईम म्हणजे काही वेळ. चतुर्भुज, ऑफकोर्स आय क्वाईट अंडरस्टँड, दे हॅवंट सीन मी फॉर अ लॉंग टाईम. चतुर्भुज म्हणतो निश्चितच मी समजू शकतो, खूप दिवस झाले तुमच्या मुलांनी मला बघितलं नाही. ऑफकोर्स म्हणजे नक्कीच. अंडरस्टँड म्हणजे समजून घेणे. जमीनदार, यस आय सपोज सो, बट व्हॉट आय मीन इज, even if you can't come yourself, send Benny around with the cat. I want the boys to see it. Exit जमीनदार. जमीनदार म्हणतो, हो बरोबर आहे, मला असं म्हणायचं आहे की जर तुझ्या मागं काही गडबड असेल तर तू नाही आला तरी चालेल, तू ह्या मांजरीला बेनीसोबत आमच्या घरी पाठवून दे, आमच्या मुलांनी मांजरीला पाहावे ही माझी इच्छा आहे. सपोज म्हणजे समजणे किंवा समजा. मीन म्हणजे अर्थ. एक्झिट जमीनदार. एंटर अंकल सत्तू.
जमीनदार निघून जातो आणि सत्तू अंकल यांचा प्रवेश होतो. सत्तू, हाऊ आर यू माय बॉय? बीन अवे अ लॉंग टाईम, हॅवंट यू? सत्तू अंकल म्हणतात, कसा आहेस माझ्या मुला? खूप दिवस झाले तू आला नाहीस, खरं आहे की नाही? लॉंग टाईम म्हणजे खूप दिवस. चतुर्भुज, दॅट्स राईट, देअर वेर सो मेनी एक्झामिनेशन्स. See how Chaturbhuj coming again and again on the point of examinations. Sattu, this cat of yours? सत्तू विचारतो की ही मांजर तुझी आहे? चतुर्भुज, फ्युरियसली, आय एम गोइंग होम, अबाउट टू लिव्ह. चतुर्भुज रागाने म्हणतो की मी घरी चाललो आहे आणि रागाने जाण्यासाठी निघतो. फ्युरियसली म्हणजे रागावणे, रागावून. सत्तू, हे वेट अ मिनिट, दिस कॅट. सत्तू म्हणतो की अरे एक मिनिट तरी थांब, ही मांजर. सत्तू त्याला 1 मिनिट थांबण्यासाठी विनंती करतो कारण त्याला त्या मांजराविषयी जाणून घ्यायचे असते. सत्तू रिक्वेस्टेड हिम टू स्टॉप फॉर 1 मिनिट बिकॉज ही वॉन्ट टू नो सम मोर इन्फॉर्मेशन अबाउट दॅट कॅट. चतुर्भुज, नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू. चतुर्भुज म्हणतो, नाही सर, मी थांबू शकत नाही, मला खूप काम आहे. सत्तू, ओ कम ऑन नाऊ, आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन. सत्तू, अरे थांब थोडं, माझ्या 1-2 प्रश्नाची उत्तरे दे. दिस कॅट, जस्ट लुक ॲट दॅट. ही जी मांजर आहे या मांजरीकडे थोडं पहा. चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विदाऊट अनदर वर्ड. चतुर्भुज काहीही न बोलता मोठ्या टांगा टाकत तिथून निघून जातो. सत्तू, इट्स एज्युकेशन दॅट्स रुनिंग these young people. We know that they are worth, but they are stuffed full of conceit. अतिशिक्षणामुळे आजकालची ही तरुण मुलं फार बिघडली आहेत. त्यांची पात्रता आपल्याला माहीत आहे, तरीसुद्धा ते फारच गरिष्ठ झाली आहेत. रुइन, RUIN, रुइन म्हणजे बिघडणे. वर्थ म्हणजे पात्रता. स्टफ्ड फुल ऑफ कन्सीट म्हणजे स्वतःविषयी फारच अभिमान बाळगणे. सीन सेकंड, इनसाइड चतुर्भुज हाऊस. दृश्य नंबर 2, चतुर्भुजच्या घराच्या आतमध्ये. इनसाइड चतुर्भुज हाऊस म्हणजे चतुर्भुजच्या घराच्या आतील दृश्य. मेड, मदर, दादा बाबू हॅज कम होम इन अ ब्लेझिंग टेम्पर. घरातील नोकराणी म्हणाली की आई, दादा बाबू हे फारच संतप्त अवस्थेमध्ये घरी येत आहेत. ब्लेझिंग म्हणजे संतप्त, टेम्पर म्हणजे राग. मदर, व्हाय, व्हॉट्स द मॅटर? आई म्हणाली, का, काय प्रकार घडला आहे? मॅटर म्हणजे प्रकरण किंवा भानगड. मेड, आय डोंट नो. एंटर चतुर्भुज. नोकराणी म्हणाली की मला माहीत नाही. तेवढ्यात चतुर्भुजचा प्रवेश झाला. लिटिल बॉय, दादा, कॅन आय हॅव दिस कॅट? घरातील लहान मुलगा चतुर्भुजला म्हणाला की दादा, ह्या मांजरीला मी घेऊ? चतुर्भुज स्लॅप्स हिम हार्ड. कॅट 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 द होल डे लॉंग, इज इट? चतुर्भुजने जोरात त्या लहान मुलाला चापट मारली आणि मांजर मांजर मांजर, दिवसभर फक्त मांजरच म्हणणार आहात का? मदर, नो वंडर द पुअर बॉय इज अँग्री. He comes home after such a long time and these brats start annoying him at once. आई म्हणाली, माझा मुलगा रागावणार नाही तर काय, तो इतक्या दिवसानंतर घरी आला आहे आणि ह्या खोडकर मुलांनी त्याला भांडावून सोडला आहे. ब्रॅट म्हणजे खोडकर, अनॉय म्हणजे भांडावून सोडणे. मदर टू चतुर्भुज, लेट मी हॅव द कॅट सन, आय विल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क दॅट आय हॅव पुट बाय. आई चतुर्भुजला म्हणते की ये इकडं, ती मांजर माझ्याकडे दे, मी तिला थोडा भात आणि दूध खाऊ घालते जे मी किचनमध्ये ठेवलेलं आहे. चतुर्भुज फ्युरियसली, हिअर मदर, यू कॅन हॅव द कॅट अँड फीड इट ऑल यू वॉन्ट, आय शांट स्टॉप टू इट, आय एम लिव्हिंग ॲट वन्स. चतुर्भुज रागावून आपल्या आईला म्हणतो की हे घे, ही मांजर घे आणि हिला काय खाऊ घालायचं तरी खाऊ घाल, मी काय जेवायला तयार नाही, मी चाललो. फीड म्हणजे खाऊ घालणे. मदर प्लेंटिवली, व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग? युअर मील्स रेडी अँड वेटिंग डिअर, यू कॅन सिट डाऊन टू इट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ.
आई रडवेल्या चेहऱ्याने म्हणते की तू असं का बोलत आहेस? तुझं जेवण तयार करून आम्ही तुझी वाट पाहत आहोत. तू आंघोळ कर आणि लगेच जेवायला बस. सच म्हणजे अशा प्रकारचे. मील म्हणजे जेवण. वेट म्हणजे वाट पाहणे. बाथ म्हणजे आंघोळ. ॲज सून ॲज म्हणजे जसेच. चतुर्भुज. नो, आय एम लिव्हिंग. यू आर ऑल क्रेझी अबाउट कॅट्स इन दिस पार्ट्स. नो वन केअर्स फॉर मेन ऑफ वर्थ. किक्स आउट ॲट द कॅट. चतुर्भुज म्हणतो, नाही, मी चाललो. तुम्ही सगळे ह्या मांजरीसाठी येडे झालेले आहात. तुम्हाला माणूस आणि त्या माणसाच्या गुणांची काहीही कदर नाही. आणि चतुर्भुज त्या मांजरीला लाथ मारतो. लिव्ह म्हणजे जाणे. क्रेझी म्हणजे येडे होणे. पार्ट्स म्हणजे भाग. केअर म्हणजे काळजी. वर्थ म्हणजे गुण. किक म्हणजे लाथ मारणे. आंट. डोंट हर्ट द कॅट. सी हॅझंट डन एनी हार्म. आंटी म्हणाली की त्या मांजरीला काही त्रास देऊ नको. तिनं काहीही केलेलं नाही, काहीही नुकसान केलेलं नाही. हर्ट म्हणजे त्रास देणे. हार्म म्हणजे नुकसान. चतुर्भुज. व्हेन इट कम्स टू अ कॅट यू आर ऑल हर्ट बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बीइंग्स. एक्झिट. चतुर्भुज म्हणतो, जेव्हा मांजरीचा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला सर्वांना तकलीफ होते. तुम्हाला मानवजातीशी काही देणं घेणं नाही. आणि जातो. लिटिल गर्ल लुकिंग आउट. कम अँड सी अंकल हरी. व्हॉट अ बिग फॅट टेल. लहान मुलगी घरातून बाहेर डोकावते आणि म्हणते की हरी काका इकडे या, बघा किती लंबी शेपूट आहे. हरी. हुज टेल. चतुर्भुज. हरी म्हणतो, कोणाची शेपूट? चतुर्भुजची. टेल म्हणजे शेपूट. गर्ल. नो, द कॅट्स. ती छोटी मुलगी म्हणते, नाही, मांजरीची. सीन थर्ड. ऑन द रोड. एंटर चतुर्भुज बॅग इन हँड विदाउट द कॅट. 3 नंबरचं दृश्य. रोड आहे, खेडेगावचा रोड आहे. त्या रोडवर चतुर्भुजचा प्रवेश होतो आणि चतुर्भुजजवळ एक बॅग आहे भरलेली आणि त्याच्याजवळ मांजर नाही. विदाऊट द कॅट. विदाऊट म्हणजे च्याशिवाय. साधुचरण. सर, व्हेअर इज दॅट कॅट ऑफ युअर्स. साधुचरण चतुर्भुजला विचारतो की सर, तुमची ती मांजर कुठे आहे? चतुर्भुज. इट्स डेड. चतुर्भुज म्हणतो की ती मेली. साधुचरण. हाऊ सॅड. हाऊ डिड इट हॅपन. साधुचरण म्हणतो की फार वाईट झाले आणि हे कसे घडले. चतुर्भुज. इरिटेबली. आय डोंट नो. इरिटेबली म्हणजे वैतागून. परण. हॅलो, व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट. परण बोलतो की नमस्कार, तुमच्या मांजरीला काय झालं आहे? चतुर्भुज. इट्स डेड. चतुर्भुज म्हणतो की ती मेली. परण. नो, रिअली, हाऊ. परण म्हणतो, ओह, फार वाईट झाले आणि कसे. चतुर्भुज. द सेम वे ऑल ऑफ यू विल डाय बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ अ रोप. चतुर्भुज सांगतो की ती अशी मेली आहे जसे तुम्ही सर्वजण दोरीला लटकून मरणार आहात. स्विंगिंग म्हणजे लटकणे, रोप म्हणजे दोरी. परण. गुड गॉड, ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस. परण म्हणतो, अरे देवा, हा तर खरोखर संतापला आहे. नाऊ कर्टन डाऊन. पडदा पडतो. अशा प्रकारे ही विनोदी नाटिका आपण पूर्ण केली. इन दिस वे वी completed this funny one-act play. Okay children, we meet in the next video with different subject. Goodbye, namaste, take care.